एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे का अशी सध्या चर्चा रंगलेली आहे। पाटगावचे माजी सरपंच बेपत्ता झालेत। महेश पिळवणकर 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। महेश पिळवणकर हे बेपत्ता आहेत, त्यामुळे त्यांचं झालं तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। संविधान हक्क संघर्ष समितीने या संदर्भात आंदोलन पुकारलंय। कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये निषेध आंदोलन केलं जात आहे। पोलीस कारवाई करत नसल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। सगळे सॅम्पल्स घेऊन गेले तरी 2 महिने झाले तरी पण अजून ते फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल ते इनकन्क्लुसिव्ह असं सांगतात आम्हाला। आणि मुंबईला किंवा कुठे पुढे पुण्याला पाठवायचं असेल तर त्यांच्याकडे रिझर्वला सॅम्पल नाही आहेत असं आम्हाला त्यांनी सांगितलं। माझे मिस्टर घरातून गेलेत, ते आज 2 महिने झाले, अजून काही पत्ता लागत नाही आहे। पोलीस त्यांचं हे चालू आहे, खरं त्यातनं काय आम्हाला म्हणजे उत्तरच काय मिळत नाही आहे। आणि आता 2 महिने आम्ही वाट बघितली आणि आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी मिळून हे आता करायचं ठरवलं, मग त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, महेश पिळवणकर नेमके गेले कुठे, काय त्यांचं झालं, या संदर्भात काही पत्ता लागत नाहीये त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या कुटुंबाला, आणि त्या संदर्भात पोलीस सुद्धा कारवाई करत नाहीयेत आणि त्यामुळे कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते। नक्कीच आपण पाहतो की 7 जानेवारी 2026 पासून म्हणजे जवळपास 2 महिने झाले महेश पिळवणकर हे काँग्रेसचे माजी सरपंच आहेत। त्यांचा थांगपट काय तो लागताना दिसत नाहीयेत। त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि इतर सहकारी आज कोल्हापुरातल्या दसरा चौकात त्यांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर एसपींची देखील भेट घेतलेली आहे। त्यांची भूमिका अशी आहे की ज्या पद्धतीचा संत हा तपास होतोय त्यामुळं काय नेमकं महेश पिळवणकरांचं झालं याबाबत गुढ वाढतंय, त्यामुळे पोलिसांनी अधिकची कुमक लावून, अधिक तपास यंत्रणा लावून या संदर्भात चौकशी करा अशा प्रकारची मागणी आहे। इतकंच नाही तर कुटुंबियांना देखील कुठल्याही प्रकारची माहिती तपासाची दिली जात नाहीये अशा प्रकारचा आक्षेपाचा मुद्दा आहे। आता कोल्हापूरच्या एसपींच्या समोर हे कुटुंबीय बसलं होतं, त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे आणि मागणी केलेली आहे। आता कोल्हापूरचे एसपी योगेश कुमार नेमकं काय भूमिका घेतात, तपास कुठल्या दिशेने जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण 2 महिने झाले महेश पिळवणकर यांचा गाडी जी आहे ती एका जंगलाच्या शेजारी आढळून आली आणि त्याच्यानंतर त्यांचं काय झालं हे मात्र कळायला तयार नाही। निश्चित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।